आपल्या परीने आपल्या देशाचं छोटंसं काम करायचा प्रयत्न करताना आम्ही एक 20-25 वर्ष झाली कार्यकर्त्यांचा गट असा आहे की जो त्या वर्षी ठरवतो यावर्षी कशाचा तरी विशेष अभ्यास करायचा। सुट्टी म्हणजे काय, या सुट्टीमध्ये काहीतरी विशेष अभ्यास करू। सुमारे 25 वर्षांपूर्वीच्या एका सुट्टीत असं ठरवलं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या लढाया झाल्या त्यांचा अभ्यास करू। पुणे हे डिफेन्सचं एक मोठं सेंटर आहे, एनडी आहे, संरक्षण क्षेत्राशी संबंधित खूप संस्थानं इथे आहेत। एअरफोर्सच्या सदर्न कमांडचं पुणे हे प्रमुख केंद्र आहे, खूप आहेत आणखी। ती आम्ही आधी पाहिलेली होती, त्यामुळे आम्ही ठरवलं की आपण अभ्यास करू। नुसत्याच पराक्रमाच्या, नुसत्याच दिशाव नाही, त्या युद्धशास्त्राच्या समजुतीसहित अभ्यास करू। त्यामुळे 1948 मध्ये झालेलं युद्ध, 62चं चीनचं युद्ध, 65 साली पुन्हा झालेलं युद्ध, 71चा बांगलादेश मुक्ती संग्राम, याचा आम्ही अभ्यास केला। ज्या वर्षी अभ्यास केला त्यावेळेला अजून सियाचीन ग्लेशियरचा प्रश्न चालू झालेला नव्हता आणि अर्थातच कारगिलचं युद्धही झालेलं नव्हतं। पुढे 1999 मध्ये कारगिलची अघोषित लढाई झाली। त्यावेळेला माझं असं भाग्य आहे की मी तिथे गेलो, लढाईच्या काळात द्रास आणि कारगिल सेक्टरमध्ये होतो। अधिकृतरित्या लढाई संपल्यानंतर कुपवाडा सेक्टरमध्ये राहून दहशतवाद्यांच्या विरुद्ध कारवाई नेमकी कशी होते ही समजावून पण घेतली आणि अशा एका कारवाईमध्ये सहभागी होण्याचं भाग्य पण मला मिळालं। ज्या वेळेला आमचं शिबिर होतं अभ्यासाचं स्वातंत्र्यानंतर झालेल्या लढाया, त्या शिबिरामध्ये मार्गदर्शन करायला पुण्यामध्ये पोस्टिंगवर असलेला मेजर वर्मा नावाचा एक अधिकारी आम्हाला शिकवायला होता। शिकवायला म्हणजे सांगायला। अनेक सत्र घेत असताना त्यातल्या एका सत्रात आधी त्यांनी लढाया कशा झाल्या, त्यातल्या महत्त्वाच्या कोणत्या, 65ची खेमकरणची लढाई पश्चिम आघाडीवरची, 71 सालातली शक्करगडची लढाई ती पण पश्चिम आघाडीवरची, त्यानंतर बांगलादेश मुक्तीचा नेमका संग्राम म्हणजे काय आणि कसा झाला, मुक्तीबाहिनी कशी बनली, त्यामागचं जागतिक राजकारण आणि लष्कराने घेतलेली धोरणं, हे सगळं समजावून सांगितलं आम्हाला। 71चा हा जो बांगलादेश मुक्ती संग्राम झाला त्यामध्ये भारताने पाकिस्तानवर सरळ मात केली। आधीची 48ची लढाई आहे ती बारामुल्ला सेक्टरच्या थोडं पलीकडे जाऊन थांबली, पंडितजींनी थांबवली म्हणून थांबली। 65ची लढाई मध्ये काश्मीर आपल्याला अवघड गेला, पण भारताच्या सुदैवाने लालबहादूर शास्त्रींच्या सारखी व्यक्ती पंतप्रधान होती। Sample complete. Ready to continue?